Zee 24 तास एक पाऊल पुढे। वर्षी 1.5 कोटी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येतात। महाराष्ट्राच्या कुलदेवाचं दर्शन घेण्यासाठी गडाच्या पायऱ्या चढताना जागोजागी नजरेला पडतात त्या दीपमाळा। कोणतं हे तीर्थस्थळ, काय आहे या तीर्थस्थळाचा महिमा, आधी पाहूया। गाव तिथे 24 तास या उपक्रमाअंतर्गत आज आपण आहोत पुणे जिल्ह्यात। पुणे जिल्ह्यातील कोणत्या गावाला आज आपण जाणार आहोत ते पाहूयात। खंडोबाची जेजुरी आणि त्यामुळे सुवर्णनगरी अशी ओळख असलेल्या जेजुरीचं धार्मिक महत्व आणि त्याचबरोबर जेजुरीतील समस्या देखील आज आपण जाणून घेणार आहोत। चला तर मग जेजुरीला। आता आपण पोहोचलोय जेजुरीमध्ये। प्रथम आपण जेजुरीची ओळख करून घेणार आहोत आणि त्याचबरोबर जेजुरीचं धार्मिक महत्व देखील जाणून घेणार आहोत आणि त्याची सुरुवात करूयात या मल्हारगडापासून। तळी भंडार हर हर महादेव, चिंतामणी मोरया, आनंदीचा उदे उदे, भैरोबाचं चांग भलं, बोल अहंकारा सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय। अगडधुम नगारा सोन्याची जेजुरी, देवाले जेजुरा, निळा घोडा पायात तोडा, कमरी करगोडा, बेंबी हिरा मस्तकी तुरा, अंगावर शाल सदाही लाल आरती करी म्हाळसा सुंदरी, देव बबाळी नानापरी खोबरियाचा तुकडा, भंडाऱ्याचा भडका सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय। जय अडक्कल के भडक्कल, भैक्कल के भंडार, बोल 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 हजारी, वाघ्या मुरळी, खंडोबा भगत सलाम सलाम, सदानंदाचा यळकोट, यळकोट यळकोट जय मल्हार, खंडेराव महाराज की जय। या जय घोषात भाविक सुरुवात करतात ती जेजुरी गड चढायला। जेजुरीच्या खंडोबाचं दर्शन घ्यायचं असेल तर तुम्हाला हा मल्हारगड सर करावा लागेल। पायऱ्या चढताना तुम्हाला जागोजागी अशा दीपमाळा दिसतील। मराठी राजवटीतील अनेक सरदारांनी या दीपमाळा या मंदिरात अर्पण केल्याचे प्रमाण शिलालेखात आढळतं। 450 पायऱ्या चढून आलात की तुम्ही मंदिराच्या मुख्य आवारात प्रवेश करता। समोर दिसतं ते राज्यातील लाखो लोकांचं कुलदैवत असलेल्या खंडोबाचं मंदिर। दरवर्षी 1.5 कोटी भाविक या ठिकाणी दर्शनासाठी दाखल होतात। खंडोबा हा शिवशंकराचा अवतार असल्या कारणानं आणि आपल्याला बहुतेक ठिकाणी बघायला मिळेल की शंकर जे आहेत ते सगळीकडे एकटे आहेत। इथं शिव आणि शक्ती, शंकर आणि पार्वती म्हणजेच खंडोबा आणि म्हाळसा इथे जोडीने असल्यामुळे इथं नवदाम्पत्य जे आहेत ते जोडीने दर्शनाला येतात। मुख्य गाभाऱ्यात असलेल्या या मूर्त्या म्हणजे खंडोबाची विविध रूपं आहेत। गाभाऱ्यात असलेलं हे लिंग म्हणजे खंडोबाचं मूळ रूप, त्याच्या शेजारील दुसरं लिंग म्हणजे खंडोबाची पत्नी म्हाळसा देवी। ही दोन्ही दगडी लिंग स्वयंभू असून मुख्य गाभाऱ्याच्या बाजूलाच असलेल्या या चित्ता प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर आपल्या दृष्टीस पडतात ते हे जमिनीखाली गाभाऱ्यात असलेलं 5.5 फुटांचं शिवलिंग। फक्त महाशिवरात्रीलाच हे जमिनीखालील शिवलिंग दर्शनासाठी खुलं होतं। मंदिराभोवती मजबूत दगडी तटबंदी आहे। या तटबंदीवर गेलात की जेजुरी शहराचं आणि परिसराचं असं विहंगम दृश्य दिसतं। देवाचं स्वयंभूलिंग मल्हारगड ही तटबंदी यालाही एक इतिहास आहे आणि याला छत्रपती शिवाजी महाराज आणि शहाजी महाराजांच्या भेटीची भावनिक किनार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या गडाच्या खाली 15 एकर जागामध्ये मोठा तलाव भाविकांना पाणी पिण्यासाठी त्या ठिकाणी उभा केलेला आहे। त्याचबरोबर एक चिंचेची बाग आहे जिथं कुलाधर्म कुलाचालाप्रमाणे जागरण गोंधळ किंवा धार्मिक विधी करण्याची संधी त्या ठिकाणी भाविकांना मिळते। खंडोबाच्या दर्शनासाठी मल्हारगडावर दरवर्षी 1 ते 1.5 कोटी भाविक येतात, तर वर्षभरात 9 मोठे धार्मिक उत्सव गडावर होतात। देवाची पूजा अर्चा, सुरक्षा, गडाची साफसफाई या सर्वांचं व्यवस्थापन श्री मार्तंड देवस्थान या ट्रस्टकडून होतं। ट्रस्टच्या सदस्यांची नियुक्ती राज्य सरकारने केली आहे। हा गड उतरवण्यापूर्वी एक रंजक गोष्ट आपण जाणून घेऊयात। ही तलवार पाहिलीत, ही तलवार आहे तब्बल 42 किलोची। त्यामुळे ही तलवार उचलायची स्पर्धा देखील काही महत्वाच्या सणांना होते। तुम्हा आम्हाला दोन्ही हाताने ही तलवार उचलणं देखील कठीण होऊन जातं। मात्र जेजुरीतील काही तरुण एका हाताने ही भरभक्कम तलवार निलया उचलतात। एवढंच नाही तर ती अशी फिरवतात देखील।
एका भक्ताचा हातखंडा, यळकोट यळकोट जय मल्हार खंडेराव महाराज की जय या घोषात सर्वच भाविकांच्या अंगात जणू वेगळ्याच शक्तीचा संचार होतो. ही झाली जेजुरी गडाची आणि खंडोबा रायाची ओळख. आता ओळख करून घेऊयात जेजुरी गावाची. पुण्यापासून फक्त 50 किलोमीटरवर जेजुरी नगर वसलंय. दिवेघाट चढून सासवड मार्गे तुम्ही जेजुरीला पोहोचता. जेजुरीमधून याच मार्गाचे 2 मार्ग. जेजुरीची लोकसंख्या 20,000च्या आसपास आहे, तर नगरपालिकेला क वर्ग दर्जा आहे. तर तुम्हामांच्या सगळ्यांचाच कुलदेव खंडेराय, देवा तुझी सोन्याची जेजुरी, अशा या जेजुरीचा आपल्या सगळ्यांच्या श्रद्धास्थानाचा आपण महात्म्य जाणून घेतलं. जेजुरीचं महात्म्य मोठं आहे, त्याचप्रमाणे जेजुरीच्या समस्याही अनेक आहेत. गेल्या कित्येक वर्षांपासून जेजुरीचे ग्रामस्थ या समस्यांना तोंड देत आहेत. जेजुरीच्या समस्या काय आहेत पाहूया. जेजुरीची ओळख आणि महात्म्य आपण जाणून घेतलंय. आता वळूयात इथल्या समस्यांकडे. जेजुरीकर आणि इथं येणाऱ्या भाविकांना कोणत्या समस्या भेडसावत आहेत ते आपण जाणून घेऊयात. जेजुरीचा मल्हारगड आणि खंडोबा आपण पाहिल्यात. आता आपण मल्हारगडाच्या समस्या देखील पाहूयात. अतिक्रमणांचा विळखा आणि अस्वच्छता या मल्हारगडाच्या मुख्य समस्या आहेत. अस्वच्छतेमुळे जागोजागी फिरणारी डुकरं भाविकांना त्रस्त करून सोडतात. जेजुरीत आल्यावर सगळ्यात मोठी अडचण कोणाची होत असेल तर ती महिलांची, कारण मल्हारगडाच्या आसपास आणि जेजुरीतही स्वच्छतागृहांची वानवा आहे. माझी एक विनंती आहे तुमच्या माध्यमातून की येणाऱ्या स्त्रियांसाठी प्रामुख्यानं इथे शौचालयाची सुविधा व्हावी व येताना ट्रॅफिकची जी अडचण जाणवते त्याचं निवारण करावं. मंदिराच्या जुन्या तटबंदी बाहेर सुरू असलेलं नवीन तटबंदीचं काम, गडावर साकारलेलं शिवाजी महाराज शहाजी महाराज भेटीचं शिल्प, अशी काही कामं जरूर झाली आहेत. मात्र अपूर्ण कामांची संख्या देखील मोठी आहे. जी कामं तातडीनं व्हावीत अशी जेजुरीकर आणि भाविकांची मुख्य मागणी आहे. त्यामध्ये चिंचेच्या बागेची दुरावस्था दूर करण्याची मुख्य मागणी आहे. चिंचेच्या बागेत राज्यभरातून आलेले भाविक धार्मिक विधी पूर्ण करतात, मात्र इथं कोणत्याही सुविधा देवस्थान आणि नगरपालिकेनं दिलेल्या नाहीत. चिखल, रडारोडा, जेवणानंतर फेकून देण्यात आलेल्या प्लास्टिकच्या वस्तू याचा खच या बागेत पाहायला मिळतो. या सगळ्यामुळे पुढे होळकर तलाव देखील दूषित होतोय. या तलावाचं सुशोभीकरण करावं ही देखील मागणी गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते. देवस्थानकडे सध्या तरी या समस्यांवर कोणताच उपाय दिसत नाहीये. गडाच्या परिसराप्रमाणेच जेजुरीलाही अनेक समस्यांनी वेढलेला आहे. सध्या जेजुरीमध्ये जो सर्वात मोठा मुद्दा गाजतोय, ज्यासाठी जेजुरीकर रस्त्यावर उतरले होते, तो मुद्दा म्हणजे जेजुरीमधील आठवडे बाजाराचा. जेजुरीच्या आठवडे बाजार मागील 50 वर्षापासून या मैदानावर भरायचा. आता मात्र या ठिकाणी बाजार भरू शकणार नाही, कारण जेजुरीच्या अगदी मध्यवस्तीतील हे मैदान जिल्हा परिषदेनं बीओटी तत्वावर विकासकाला दिलंय. जे मैदान सध्या बाजारासाठी उपलब्ध आहे त्याची अवस्था पाहिली तर येथे बाजार भरतो यावर तुमचा विश्वास बसणार नाही. जेजुरी शहरामध्ये या ठिकाणी ब्रिटिश काळापासून आठवडे बाजार भरला जातो, परंतु गेल्या काही वर्षांमध्ये जिल्हा परिषदेकडून या जागेवर बीओटी प्रकल्प राबवण्याचं नियोजन आहे. त्या विरोधात ग्रामस्थांची सगळ्यांची तक्रार आहे, कारण आठवडे बाजारासाठी इथे कुठल्याही प्रकारची जागा नाहीये. नगरपालिकेने त्या सोय कुठली केलेली नाहीये. तसं मोठं एवढं क्रीडांगण कुठं नाहीये. जेजुरीचं धार्मिक महत्व मोठं आहे. जेजुरीत दरवर्षी 1.5 कोटी भाविक येतात. मात्र अशा जेजुरीत खेळाचं एक मैदान नाही की साधी बाग नाही. नव्यानं विकसित झालेल्या जेजुरीच्या उपनगरात तर रस्ते, पाणी, वीज अशा मूलभूत सुविधा देखील अद्याप जेजुरीकरांपर्यंत पोहोचल्या नाहीयेत. ड्रेनेज लाईनची सुविधा नाहीये, स्ट्रीट लाईट नाहीयेत, रस्ते नाहीयेत. पावसाळ्यामध्ये ते पाणी जे साचतं खड्ड्यामध्ये, तिथून यायची जायची लोकांची भरपूर मोठ्या प्रमाणात अडचण होती. 2 व्हीलर घसरणे, ऍक्सिडेंट होणे अशा प्रकार तिथं बघायला मिळतात. या ठिकाणी येणारे भाविक वर्षानुवर्ष सहन करतायत ती समस्या म्हणजे पाणी आणि वाहतूक. जेजुरीच्या मध्यातून बारामती, नीरा आणि MIDCकडे जाणारा रस्ता जातो. यामुळेच या अरुंद रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी असते. त्यातच जेजुरीत येणाऱ्या भाविकांची भर पडते. झी 24 तास, एक पाऊल पुढे.